लोकसभा निवडणूक 2019 जाहीर होताच राजकीय पक्षांसोबतच सर्वसामान्य जनतेमध्ये देखील एक चैतन्याची लहर निर्माण झाली आहे। आता निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यानंतर खऱ्या अर्थाने या लोकसभेच्या महासंग्रामाला सुरुवात झाली आहे। याच पार्श्वभूमीवर अहमदनगर मतदारसंघाची निवडणूक 23 एप्रिल आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक येत्या 29 एप्रिल रोजी होते। तर आता याच पार्श्वभूमीवर जनमत मराठीने एक विशेष कार्यक्रम सुरू केलाय। रणसंग्राम लोकसभा 2019 या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण भेटतोय शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या संभाव्य प्रबळ उमेदवार, उच्च विद्याविभूषित एकमेव महिला उमेदवार काँग्रेस पक्षाच्या उत्कर्षाताई रुपवते यांना, आणि या निमित्तानं आज आपण त्यांचं मनोगत जाणून घेणार आहोत। नमस्कार उत्कर्षाताई, जनमत मराठीच्या या स्टुडिओमध्ये आज आपलं मनापासून स्वागत करते आणि या चर्चेला आज आपण सुरुवात करत आहोत। तसं बघितलं तर राजकारणाचं बाळकडू हे तुम्हाला मिळालंच आहे, तर आता तुमचा राजकीय आणि सामाजिक प्रवास कसा सुरू झाला हे जाणून घेण्याची सर्वांनाच आणि सर्वच प्रेक्षकांना, एकूणच नवमतदारांना देखील उत्सुकता आहे। तर सविस्तर काय सांगाल त्या संबंधी? काँग्रेस पक्षामध्येच माझा जन्म झाला असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण दोन्ही कुटुंबांमध्ये आईचे वडील आणि वडिलांचे वडील दादासाहेब रुपवते आणि मधुकरराव चौधरी हे दोघंही काँग्रेसचे अगदी दिग्गज नेते। तशी विचारसरणी दोघांची थोडी वेगवेगळी होती, कारण दादासाहेब रुपवते हे कट्टर आंबेडकराईट आणि मधुकरराव चौधरी हे कट्टर गांधीवादी, त्यामुळे दोन्ही विचारसरणींचं एक मिश्रण म्हणून माझी एक जडणघडण झाली। दोघंही नेते काँग्रेसचे दिग्गज नेते होते, मंत्री होते, त्याच्यानंतर मधुकरराव आजोबा विधानसभेचे अध्यक्ष होते, सामाजिक न्याय कल्याण मंत्री म्हणून दादासाहेबांचं काम खूप मोठं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर लहानपणापासूनच राजकारणाच्या सगळ्या वातावरणात मी मोठी झाले आणि राजकारणाबरोबरच समाजकारणाची जोड या दोघांनी त्यांच्या कामाला दिली। त्याच्यामध्ये संस्थात्मक कामं होती, चळवळीतली कामं होती, त्यामुळे लहानपणापासून ह्या सगळ्या वातावरणाचा एक खूप मोठा प्रभाव माझ्यावर राहिला। शिक्षण घेत असताना पण माझी सिलेक्शन ऑफ एज्युकेशन पण तशीच राहिली की मी माझं सोशॉलॉजी मेजर्स मुंबईमध्ये शिक्षण झालं आणि मेजर्स इन सोशॉलॉजी SN झेवियर्स कॉलेजमधून झालं। त्यानंतर समाज कार्यकर्त्याचा अभ्यास करावा म्हणून TISS या इन्स्टिट्यूटमधून मी मास्टर्स ऑफ सोशल वर्क ही पदवी घेतली आणि माझा लहानपणापासूनच कल हा होता की ग्रामीण भागामध्ये जिथे माझ्या वडिलांनी माझ्या आजोबांनी काम केलं आहे त्या भागामध्ये मी काम करावं, आणि त्या अनुषंगाने 2006 मध्ये शिक्षण संपल्यानंतर 2007 पासून मी अहमदनगर जिल्ह्याच्या या अकोले, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये जामखेड, कर्जत या सगळ्या भागांमध्ये आमच्या संस्थांमार्फत आणि मुख्यतः चळवळीमार्फत, मग त्याच्यामध्ये आंबेडकरवादी चळवळ असो, महिलावादी चळवळ असो, युवकांचं संघटन असो, मी काम करत राहिले। 2009 मध्ये प्रेमानंदजींनी एक निवडणूक इथे लढवली। शिर्डी मतदारसंघ हा तसा पूर्वाश्रमीचा कोपरगाव मतदारसंघ, त्या आपल्याला सांगायची वेगळी गरज नाही की हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला। आणि 2008 मध्ये जेव्हा पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली सगळ्या मतदारसंघांची पुनर्रचना झाली, त्यावेळेस हा नाशिक मतदारसंघाला जोडला गेलेला आमचा अकोले तालुका, जिथून आम्ही आहोत, नेटिव्ह आहोत, तो अकोले तालुका नव्याने या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये जोडला गेला। आणि म्हणून खरं रुपवते कुटुंबाचं इथे एक वेगळं एक आशा सगळ्यांना लागली की मग या कुटुंबानी आणि आमच्या वडिलांनी तेव्हा शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी प्रयत्न केला। 2009 मध्ये एक निवडणूक आपण अपक्षही लढवली, पण त्याच्यात आपल्याला यश आलं नाही। आणि त्यानंतर सातत्याने मी स्वतः आणि प्रेमानंदजी काँग्रेस पक्षामध्ये खूप वर्षानुवर्ष ते तर काम करतच होते, पण वैयक्तिक माझं सांगायचं झालं तर 2010 मध्ये राहुलजींच्या संकल्पनेने, त्यावेळेस राहुलजी पक्षाचे अध्यक्ष पण नव्हते, पण त्यांच्या संकल्पनेने युवक काँग्रेस ही जी काँग्रेसची एक प्रबळ फ्रंटल ऑर्गनायझेशन आहे, त्याच्यामध्ये युवक काँग्रेसमध्ये त्यांनी इलेक्शन सिस्टम लागू केली आणि तुम्हीच नेता तुमचा निवडा आणि तुम्ही नेता बना ही संकल्पना त्यांनी पहिल्यांदा आणली। त्या पहिल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये 2011 मध्ये मी ती निवडणूक लढली आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मी उपाध्यक्ष म्हणून जनतेतून आमच्या मेंबर्स मधून मी निवडून गेले।
ती निवडणूक झाल्यानंतर मग लोकसभा मतदारसंघामध्ये काम करण्याची संधी मिळाली, पक्षाच्या मार्फत काम करण्याची संधी मिळाली. आणि तेव्हा मग राहाता, श्रीरामपूर, नेवासा इथे प्रभारी म्हणून पण मी काँग्रेसचे प्रभारी म्हणून पण काम केलं. त्यावेळीचे जे इलेक्शन झाले जिल्हा पंचायत आणि पंचायत समितीचे, तेव्हाचे जे आमचे अध्यक्ष होते डिक्कर सर, त्यांनी मला प्रभारी म्हणून, निरीक्षक म्हणून पण एका तालुक्याला त्यांनी जबाबदारी दिली. तर अशा पद्धतीने पक्ष संघटनेमध्ये मी काम करत राहिले. 2012 मध्ये जे काही काम लोकसभेमध्ये मी करत होते त्या अनुषंगाने एक हाय परफॉर्मर किंवा एक चांगलं काम करणारी एक युवती म्हणून माझं सिलेक्शन झालं आणि देश पातळीवर मला काम करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्रामधून आम्ही पहिल्या फेजमध्ये जे 75 युवक निवडले गेलो, त्याच्यानंतर आम्ही 12 युवक राहिलो आणि त्या 12 मधून फक्त 2च पुढे जाऊन हे राष्ट्रीय समितीवर काम करत होते. त्याच्यापैकी मी एक होते, हा मला अभिमान आहे. आणि युवक काँग्रेसची राष्ट्रीय पदाधिकारी म्हणून मी गुजरातचे प्रभारी म्हणून काम केलं, दिल्लीचे प्रभारी म्हणून काम केलं, गोवा, दादरा नगर हवेली, दीव, दमण अशा सगळ्या राज्यांमध्ये प्रभारी म्हणून काम केलं. त्या व्यतिरिक्त पक्षाची धोरणं जी आहेत ती सगळीकडे पोहोचावी या अनुषंगाने मग आसाम पासून केरळापर्यंत खूप काम करण्याची संधी मला पक्षाने दिली. त्याच्यामुळे 2 निवडणुकाही मी तिकडे इन्चार्ज म्हणून गेले होते. एक अमरेलीची एक निवडणूक होती, गुजरातमध्ये तो मतदारसंघ आहे. परेश धनानी नावाचे आमचे इन्चार्ज होते युवक काँग्रेसचे तेव्हा, त्यांची निवडणूक 2012ची मी इन्चार्ज म्हणून तिथे गेले. एका विशिष्ट भागाला इन्चार्ज म्हणून ते निवडलं आणि ते जिंकून आले. आता परेश धनानी हे गुजरातचे विरोधी पक्ष नेते आहेत, तेव्हाचे युवक काँग्रेसचे ते कार्यकर्ते होते, आता ते विरोधी पक्ष नेते आहेत. हो. आणि दुसरं निवडणूक जी म्हणजे मी ऑब्झर्वर म्हणून गेले ती मध्य प्रदेश मधले बालाघाटचा जो जिल्हा आहे तिकडे लांजी किरणापूर नावाचा एक विधानसभा मतदारसंघ आहे. त्या मतदारसंघामध्ये आमचीच एक पदाधिकारी होती हिना कावरे म्हणून, त्या निवडणूक लढत होत्या. त्यांच्या वडिलांचं नुकतंच निधन झालं होतं. त्या पहिल्यांदा निवडणूक जिंकल्या आणि 2000 आताची जी मध्य प्रदेशची निवडणूक झाली तीही त्या जिंकल्या आणि आता त्या विधानसभेच्या उपाध्यक्ष म्हणून काम करतात. तर एकूणच ह्या संघटनात्मक कामात मी जेव्हापासून आहे, गेल्या 8-9 वर्षाचा जो प्रवास झाला, अनेक कामं करण्याची संधी मिळाली. एक युवती, एक कार्यकर्ती म्हणून मलाही तिथे खूप अभ्यास करण्याची संधी मिळाली आणि असा हा माझा प्रवास सुरू आहे. त्या व्यतिरिक्त जे सामाजिक संघटन किंवा जे संस्था दादासाहेबांनी आणि बाबूजींनी या नगर जिल्ह्यामध्ये मूळतः सुरू केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये बहुजन शिक्षण संघ असो, अकोल्यातल्या काही संस्था संघटना असो, तर त्यामार्फतही मी ह्या जिल्ह्यामध्ये पूर्ण वेळ आता सध्या काम करते. काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणाकडे तुम्ही आकर्षित झालात, तर तुम्ही सांगितलं की बाळकडूचा म्हणजे तुमच्या नसानसामध्ये काँग्रेस विषयी एक निष्ठा निर्माण झालेली आहे. आणि तेवढंच नव्हे, तेवढ्यावर न थांबता तुम्ही संपूर्ण देश या निमित्तानं पिंजून काढला असं म्हटल्याचंही वावगं ठरणार नाहीये. तुमची कामाची तळमळ हे बघता आम्हाला पण म्हणजे महिलांना एक निश्चितच अभिमानास्पद अशी ही बाब आहे. तर या दृष्टिकोनातून काम करत असताना घरातल्यांचा कसा सपोर्ट मिळतो किंवा मग आई स्नेहजा रुपवते असतील, सर बाबूजी रुपवते असतील, तर या सर्वांचा एकूण प्रभाव कसा राहिला तुमच्या जडणघडणीवर, काय सांगाल? माझे आई वडील हे आई वडिलांपेक्षा जास्त माझे गाईड आणि क्रिटिक्स आहेत, ज्यांना आपण म्हणजे मला ते मार्गदर्शनही करतात आणि माझ्यामध्ये काय त्रुटी आहेत हेही अगदी मोकळेपणाने सांगतात. त्यामुळे त्या दोघांचंही योगदान, मी जे आहे मी हे त्यांच्यामुळेच आहे हे जर मी म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यांचा तर पूर्ण सपोर्ट आहेच. एक विशेष गोष्ट त्याच्यात अशी की मी आणि माझी बहीण आम्ही दोघीच मुली आहोत आणि मी लहान आहे, माझी दिदी मोठी ती मुंबईला असते. मला नेहमी तिसरा प्रश्न हा विचारतात लोक, मग भाऊ नाही का, हा प्रश्न नेहमी लोक विचारतात. पण मी त्यांना हे सांगते की बाबूजी नेहमी म्हणायचे की मला 2 मुली आहेत म्हणून मी सुखी आहे आणि मला पण वेगळा असा काही भाऊ असला पाहिजे अशी गरज कधी वाटली नाही. कारण जे कार्यकर्ते जे ह्या सगळ्या कामातून जोडले गेले हे भावापेक्षाही जास्त माझ्यावर प्रेम करतात आणि माझ्यासाठी काम करतात, मला मदत करतात. आणि त्या अनुषंगाने आई वडिलांचा आशीर्वाद प्रेम नेहमीच माझ्यावर राहिलं. बाबूजींच्या निधनानंतर आई माझ्या मागे इतकी खंबीर उभी आहे. म्हणजे माझं बाळ आता सध्या लहान आहे, 2-2.25 वर्षाचा आहे माझा मुलगा. पण मी जेव्हा या सगळ्या कामामध्ये बाहेर पडते तर आई घरी आहे आणि त्यामुळे मी निश्चिंतपणे हे सगळं काम करू शकते. आणि सर्वात मोठा त्याच्यात वाटा आहे तो माझ्या पतिदेवांचा. प्रशांत सालियन त्यांचं नाव आहे. आमचं इंटरकास्ट इंटर रिलिजियस मॅरेज आहे.
ते मूळ कर्नाटकचे आहेत आणि या सगळ्या कामांमध्ये ते जॉब निमित्त मुंबईला असतात आणि मी इथे असते, त्यामुळे तिथलं सगळं सांभाळून मला इथे सपोर्ट करणं, मुलाची काळजी घेणं आणि मला वाटेल लागेल तेव्हा इथे येऊन माझ्यासाठी थांबणं, हे त्यांनी गेल्या 10 वर्षात माझ्या लग्नाच्या या कालखंडात खूप अगदी आपुलकीने केलं. आणि त्याच्यात आणखीन एक मुख्य गोष्ट ही की त्यांचे आई वडील म्हणजे माझे सासू सासरे हे माझ्या बाजूने त्याच्याशी भांडतात. ही खूप जमेची बाजू आहे माझ्यासाठी. आणि माझ्या सासूबाई पण कर्नाटकमध्ये जिथे राहतात तिथे त्याही महिला काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम करतात. त्यामुळे सगळीच एक काँग्रेसची डाळ जुडलेली फॅमिली आणि हा सपोर्ट असल्याशिवाय कुठलीही महिला कुठल्याही पदावर असेल तरी ती काम करू शकत नाही. आणि हा सपोर्ट आहे म्हणूनच मी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बाहेर पडू शकते. नक्कीच. आपण नेहमी चर्चा करतो की बेटी बचाओ बेटी पढाओ किंवा एक राष्ट्रीय एकात्मता हा जो एक मोठा नॅशनल इंटिग्रेशनचा मुद्दा आहे तो स्वर्गीय प्रेमानंद रुपवते उर्फ बाबूजींनी आपल्या घरातूनच म्हणजे चॅरिटी बिगिन्स ॲट द होम असं म्हटलं जातं. तर तुम्ही घरातूनच एक इतकं सुंदर वातावरण मुलींना दिलं, त्यांना नुसतंच शिक्षण वगैरे नाही दिलं तर एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण केलेली आहे. आता तुमच्या बोलण्यातून मला ते जाणवलंय आणि निश्चितच त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत आणि त्याच त्यांच्या विचारांवरती तुमची ही वाटचाल अशीच सुरू राहणार आहे. तर माझा पुढचा प्रश्न आता शिर्डी लोकसभा मतदारसंघाकडे आता आपण वळत आहोत. तर काँग्रेसतर्फे खासदारकीच्या एकमेव युवा आणि प्रबळ उमेदवार तुम्ही आहात. तर या सर्वच पार्श्वभूमीवरती महिला वर्गाला निश्चितच तुमच्याकडून एक अपेक्षा उंचावल्या आहेत आमच्या सर्वांच्याच. तर त्यांच्या अपेक्षा पूर्तीसाठी तुम्ही कशा दृष्टीने काम करणार आहात किंवा महिलांचे कुठले प्रश्न तुम्ही प्राधान्याने सोडवण्यावर भर देणार आहात? खरं तर महिला हा जेव्हा आपण विषय घेतो चर्चेला तेव्हा तो इतका मोठा व्यापक स्वरूपाचा विषय आहे की म्हणजे घरपासून ते राजकारणापर्यंत इतक्या सगळ्या गोष्टी त्याच्यात करण्यासारख्या आहेत. एक नमूद करा असं वाटतं की आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये 47% वोटर हे महिला आहेत आणि त्याचाच मला जास्त अभिमान आहे. कारण मला हे नक्की माहिती आहे की एखाद्या महिलेला जेव्हा दुसरी महिला पुढे जाते आणि काम करते दिसतं तेव्हा साहजिकच तिलाही प्रोत्साहन मिळतं, तिलाही आत्मीयता म्हणजे माझ्या पक्षामध्ये काम करताना सोनिया गांधींकडे जेव्हा मी बघते तेव्हा मला खूप त्यांचा एक आदर वाटतो, त्यांचा एक रोल मॉडेल सारख्या त्या माझ्या समोर आहेत. आपण आपल्याच क्षेत्रामध्ये काम करताना कित्येक महिला अशा आहेत की म्हणजे घरच्या समस्या सांभाळून त्या बाहेरही काम करत आहेत. हे म्हणून लोकसभा मतदारसंघामध्ये काम करताना महिला संदर्भातले अनेक प्रश्न जसं म्हटलं तसे आपल्या पुढे आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीपासून सुरू करायचं तर मुलींचं शिक्षण सर्वात मोठा प्रश्न की आपल्या मुलींना ग्रामीण भागातल्या मुलींना शिक्षण मिळणं आणि ते शिक्षण त्यांना जितकं हवं तितकं मिळणं. एका लेवल पर्यंत आपण त्यांना नेऊन सोडतो पण त्याच्यानंतरचं शिक्षणाचं काय हा एक प्रश्न मुलींसमोर बऱ्यापैकी असतो. ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत त्याचं आणखी सबलीकरण होणं हेही गरजेचं आहे. कारण बहुतांश आताही मुलींना घराबाहेर सोडायला पालक घाबरतात. तर जर तिकडची शाळा चांगली होईल, आताही चांगलीच आहे, अधिक जर चांगली झाली तर मुलींचा शिक्षणाचा प्रश्न जो आहे तो बऱ्यापैकी चांगल्या मार्गाने पुढे जाऊ शकतो. दुसरा शाळांचा निगडीत प्रश्न आहे तो स्कॉलरशिपचा. आता ह्या सरकारच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर घोषणा झाल्या पण काम हे फारच कमी झालेलं आहे. तुम्ही बेटी बचाओ बेटी पढाओ असं तुम्ही इथे उल्लेख केला पण एक छोटीशी गोष्ट आहे की एक तुम्ही त्या पूर्ण अभियानासाठी जो पैसा तिथे त्या सरकारने नमूद केला त्याच्यापैकी एक RTI ऍप्लिकेशन एका आपल्या कार्यकर्त्यांनी केलं आणि त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की 53% पैसा हा फक्त जाहिरातींवर खर्च झालाय. मग जर हे तुमचं बेटी बचाव असेल आणि बेटी पढाव असेल तर मग त्या अभियानाचा काही फायदाच होणार नाहीये. मतदारसंघामध्ये काम करताना जसं मी म्हटलं की पहिल्यांदा शिक्षण, त्यानंतर ज्या महिला शेतकरी किंवा मजूर ह्या वर्गातल्या आहेत त्यांचे अनेक प्रश्न आहेत की शेत कामगारांचे जे प्रश्न आहेत, शेती मालाचा जो भावाचा प्रश्न आहे इथपासून तर कर्ज आणि ह्या सगळ्या गोष्टी फक्त काय पुरुषांनाच भेडसावतात असं नाही, जी महिला राबते तिलाही ते प्रश्न भेडसावतात आणि महिलांचे तर प्रश्न अधिकच वेगळे असतात. म्हणजे तुम्ही एखाद्या शेतावर जेव्हा जाते ती बाई शेती कामही करते आणि तिच्या मुलांनाही सांभाळते, या सगळ्या गोष्टी ती करत असते. ती एक भाग झाला, तो एक भाग झाला. त्याच्यानंतर महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी
बचत गट ही संकल्पना तशी जुनी आहे, पण एका नवीन पद्धतीने पण आपण ती पुढे नेऊ शकतो, ही माझी ठाम भूमिका आहे. त्याच्यामध्ये बचत गटांना काय व्यवसाय आपण मिळवून देऊ शकतो, त्यांचं संघटन कसं करू शकतो, सॉफ्ट स्किल एज्युकेशन ज्याला म्हणतो, की आणखीन त्यांना काही स्किल्स त्याच्यामध्ये डेव्हलप करता जर आले तर त्यांना आपण वेगळ्या नोकरी देताना कसं जोडून देऊ शकतो, हाही एक त्याच्यातला भाग आहे. खूप सारे गुण हे महिलांना अवगत असतात, त्यांना माहिती असतात. म्हणजे आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये इतक्या वस्तू आहेत, पापड बिबड्यांपासून ते चटण्यांपर्यंत, की जे शहरांमध्ये खूप त्याला भाव आहे, त्याला मार्केट आहे. पण त्या महिला आणि त्या मार्केट यांना जोडून देण्याचं एक काम आपण लोकसभा उमेदवारीच्या माध्यमातून 100% करू शकतो. बऱ्याचशा संस्था आहेत, स्वयंसेवी संस्था आहेत, की ज्या या मॉडेलवर ऑलरेडी काम करतायत. त्यांना जरी आपण इथे इन्व्हॉल्व करून घेतलं आपल्या महिलांबरोबर, तर ही जी महिलांची ऊर्जा आहे, जी शक्ती आहे प्रचंड, आणि वेळही आहे महिलांकडे. म्हणजे थोडंसं जर त्यांनी दिवसाचं दिनचर्या की 2-1 तास महिला आपसूक आपल्या कामासाठी देऊ शकतात. अगदी शेतमजूर महिला असेल तर तिला शक्य नाही, पण जी महिला घरी आहे, मुलांना सांभाळून, मी म्हणणार नाही हाऊस वाईफ तर काम करत नाही, बिलकुल नाही. उलट ज्या महिला घरी आहेत त्या पूर्ण वेळ काम करतात, ज्या वर्किंग आहेत त्या किमान ते आणि असतात, पण ज्या महिला घरी आहेत त्यांना तर काही हेच नाहीये. तर असे बरेचसे विषय आहेत की ज्याच्यावर आपण महिलांसाठी काम करू शकतो. त्याच्यातली तिसरी पायरी अशी की महिलांसाठी रोजगार आणि वेगळ्या पद्धतीने आपण ते त्यांचे छोटे छोटे कामधंदे असो, काही फॅक्टरीज असो, काही स्मॉल स्केल युनिट्स असो, फूड प्रोसेसिंग युनिट्स असो, अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण ते करू शकतो. आणि एक शेवटचा मुद्दा की ह्या सगळ्यांचा परिपाक म्हणून राजकीय दृष्ट्या महिलांनी ह्या आपल्या मतदारसंघामध्ये किंबहुना महाराष्ट्र आणि देशात आणखी पुढे व्हावं. माझ्यासारखी उत्कर्ष आज आहे, अजून हजारो व्हावा, ह्यासाठी माझ्याकडून जे काही करणं शक्य आहे हे मी 100% प्रयत्न आपल्या महिलांसाठी करू इच्छिते. हा निश्चितच खूप मोठा विचार तुम्ही यामागे तुमचा दिसून आला. तर मला अजून एक असं विचारावंसं वाटतं की तुमचं जे मूळ गाव आहे अकोले, तर अकोले हा निसर्ग समृद्ध आहे, पर्यटनाच्या दृष्टीने देखील खूप महत्त्वपूर्ण आहे, जसं भंडारदरा धरण आहे आणि कळसुबाईचं शिखर आहे. तर या परिसरामध्ये एक निसर्गाची एक समृद्धी किंवा एक तुम्हाला आयुर्वेदिक वनस्पती म्हणा किंवा रानभाज्या आहेत, तर हा खूप दुर्मिळ असा मुद्दा आहे. तर या क्षेत्रातून देखील महिला स्वयंपूर्ण होऊ शकतात. तर याचंच उदाहरण आता राहीबाई गोपेरींनी दिलेलं आहे. तर त्या दृष्टीनं तुमचं काही आहे का मानस की आपण ह्याच्यातून रोजगार निर्माण करू शकतो, महिलांना स्वयंपूर्ण करू शकतो? तर मतदारसंघातल्या महिला भगिनींना या माध्यमातून काय सांगू इच्छिता? फक्त महिलांनाच नाही, खरं तर हे सगळ्यांनाच लागू होईल. कारण मी नेहमीच माझ्या मांडणीमध्ये मांडण्यात आले की आपला हा जिल्हा हा खूप मोठा आहे, मतदारसंघ तर बराच मोठा आहे. म्हणजे आपण जर घाटघर पासून बघितलं तर थेट प्रवरा संगम पर्यंत तर इतका मोठा मतदारसंघ हा आहे आणि त्याच्यामध्ये खूप विविधता आहे. तुम्ही जसं म्हटलं तसं एक टुरिझम हब किंवा टुरिझम झोन म्हणून आपण हा निश्चित डेव्हलप करू शकतो. फक्त भंडारदराच नव्हे तर आपल्याकडे संगमनेरमध्ये पेमगिरी आहे, खांडेश्वर आहे, पुढे आपल्याकडे कोपरगावमध्ये काही ठिकाणं आहेत, निवासाला ज्ञानेश्वरीचं ठिकाण आहे, आपल्याला शिर्डी आहे, शनी शिंगणापूर आहे. तर टुरिझमच्या मार्फत हा सगळा मतदारसंघ एका वेगळ्या अनुषंगाने आपण जोडून घेऊ शकतो. शिवाय आपल्याकडे कनेक्टिव्हिटी सगळीकडे चांगली आहे, इथून इगतपुरी आहे, शिर्डीला ट्रेन बसेस वगैरे आता विमानतळही झालेले. तर निश्चितच यामार्फत फक्त महिलांचे नाही तर युवकांचाही रोजगाराचा प्रश्न एका मोठ्या अनुषंगाने आपण मार्गी लावू शकतो. कारण त्याच्यामध्ये एक आपण जेव्हा टुरिझम डेव्हलप करतो तेव्हा फक्त ते नाही तर त्याच्यामध्ये जोडधंदे खूप असतात. म्हणजे तुमचं टॅक्सी बिझनेस वाढणार, तुमचं हॉटेलचा बिझनेस वाढणार, तुम्हाला गाईड्स लागतील, अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या कल्पकतेने आपण या मतदारसंघात करू शकतो. पण ज्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष ह्या लेवलला म्हणजे त्या लेवलला लोक डेव्हलप करतात. आता तुम्ही जर पेमगिरी म्हटलं तर तिथे टुरिस्ट जातात किंवा तुम्ही अकोले आणि भंडारदराचा परिसर म्हणाला की जातात, पण त्यांना इथे पण याचा स्कोप आहे किंवा इथेही बघण्यासाठी काही ठिकाणी हे माहितीच नसतं. भंडारदऱ्याला आणि तिथून पडत गेले असं ते होतं. पण हे जर आपण डेव्हलप करू शकलो तर पूर्ण मतदारसंघाला त्याचा फायदा होऊ शकतो असं मला निश्चितपणे वाटतं. आणि एक शिर्डीचं नाव फक्त शिर्डी संस्थान म्हणजे साईबाबाचं तर आहेच, पण इतरही गोष्टी आहेत ह्या आपण त्यामार्फतही देशापुढे नेऊ शकतो. आजपर्यंत आपण असं बघत आलो की खासदारकीची निवडणूक आली की सगळेच मतदार उत्साहानं आपला एक लोकप्रतिनिधी निवडून देतात आणि एकदा की तो निवडून आला, खासदार झाला, दिल्लीला गेला
की त्याचं दर्शन तर दुर्मिळ होतच, पण त्यांनी काय आतापर्यंत विकास कामं केली आहेत हे देखील गुलदस्त्यातच राहतं. तर म्हणजे हे अतिशय म्हणजे पारदर्शी होण्यासाठी तुमचा काही वेगळा प्रयत्न असणार आहे का, की मी तुमच्यासाठी तळमळीची एक कार्यकर्ती या निवडणुकीच्या रिंगणात उतरतीये म्हणून मी हा प्रश्न विचारतेय की तुम्ही जे काम केलं तर ते प्रत्यक्ष जनतेपर्यंत कसं पोहोचणार किंवा म्हणजे त्याची पावती कशी मिळणार हा एक पुढचा प्रश्न आहे. पण खासदारकी मिळो न मिळो हा आपला पुढचा भाग आहे, पण तुमचं जे आजवरचं कार्य आहे ते पोहोचतच आहे. आणि तर त्या निमित्ताने तुम्ही कसं मतदारसंघाशी संवाद साधणार? मला असं वाटतं हे दुर्दैव आपलं की आपल्याला जे लोकप्रतिनिधी लाभले तसे ते आपले खूप चांगले म्हणजे वडिलांचे मित्र होते, पण त्यांनी खूप चांगली संधी गमावली. तुम्ही एक खासदार म्हणून जाता, तुम्ही खास आहात हे लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही खास आहात तेव्हा तुमची कामही खास असली पाहिजे. नक्कीच. म्हणजे आपली ही अपेक्षा नाही की खासदारांनी येऊन आमचे एक्झॅक्टली त्यासाठी खासदारांची कामं काय हेही माहिती पाहिजे. फक्त एखाद्या चौकामध्ये एखाद्या हायमॅक्स देणं हे काही खासदाराचं काम नाही. पण तुम्ही मतदारसंघातली 6 असेंब्ली सेगमेंट जे आहेत त्याचं एकत्रित बांधणी करून तुमच्या मतदारसंघाचं कसं पुढे नेता हे तुमचं कौशल्य असलं पाहिजे ते. पण मला असं वाटतं की ऑनेस्टली तो चान्स त्यांनी गमावला. त्याच्यामध्ये दुसरा भाग असा की ह्या सगळ्या मतदारसंघामध्ये काम करत असताना तुम्ही जे म्हटलं की लोकांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम काय, म्हणजे एक आर्ग्युमेंट मी परवा एका डिबेटमध्ये अशी ऐकली की का फिरू शकले नाही खासदार किंवा का येऊ शकले नाही प्रत्येक गावामध्ये, तर 220 दिवस पूर्ण वर्षातले हे फक्त पार्लमेंट चालते आणि 220 दिवस त्यांना दिल्लीमध्ये हजर राहावं लागतं. ही आर्ग्युमेंट जर आपण देणार असू की खासदार ह्यामुळे येऊ शकत नाही, तर मग ह्यापेक्षा मोठी काही म्हणजे काही असू शकत नाही. बिगर जोक. तर हे करत असताना तुम्ही मतदारसंघातली जी कामं शक्य आहेत खासदाराच्या असलेली ती करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जसं म्हटलं तसं एखादं कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. आणि माझा एक मी जो माझ्या टीमशी बोलते किंवा लोकांशी बोलते तेव्हा मला एक लक्षात येते की एक साधं कोऑर्डिनेशन सेंटर जरी आपण प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी दिलं, मी त्याचं एक नाव पण विचार करून ठेवलं, शक्ती. म्हणजे प्रत्येक माणसाला त्या केंद्रातून शक्ती मिळेल असं एखादं जर कोऑर्डिनेशन सेंटर जरी प्रत्येक तालुक्यात उभं करू शकलो, त्याच्यामध्ये लोकांचे विविध प्रश्न, योजनांची माहिती, कुणाचं काय काम अडलंय का, मी कुठे जाऊन बसणार आणि लोक मला कसे संपर्क करू शकतात, अशा सगळ्यांचं एक नियोजन माझ्या डोक्यात आहे की मी करू शकते. आणि आठवड्यातले 2 दिवस ह्या तालुक्यामध्ये, पुढचे 2 दिवस त्या तालुक्यामध्ये असं जर नियोजन करू शकलो तर नक्कीच मी केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोकांची अडचणही माझ्यापर्यंत पोहोचू शकतील असं मला वाटतं. तर नियोजनबद्ध जर आपण करू शकलो आणि ही एक्सक्यूज जर नाही दिली की 220 दिवस दिल्लीत जावं लागतं बाबा, आता तुम्ही दिल्लीत गेलाच आहे ना त्यासाठी काम करण्यासाठीच पाठवलं, सो ती एक्सक्यूज न देता हे आपण जर ऑर्गनाइज करून फोकस केला. आणि मला वाटतं आमचा युवा पिढीचा तो प्लस पॉइंट आहे. मीडिया कसं यूज करणं, सोशल मीडिया कसं यूज करणं हे आम्ही युवा पिढी बऱ्यापैकी त्याच्यामध्ये निष्णात झालेलो आहोत. त्यामुळे त्या माध्यमातून पण आपले जे पत्रकार मित्र आहेत, सोशल मीडियावर जे आपले मित्र आहेत त्यांना एकत्र घेऊन पण मतदारसंघातलं काम कसं चांगलं होऊ शकेल हा प्रयत्न निश्चित आपण करू शकतो. निश्चितच कुठलीही संघटना किंवा पक्षाचं काम हे यशस्वी होण्यासाठी संघटनेमध्ये ज्येष्ठांचं तुम्हाला मार्गदर्शन तर लाभलंच पाहिजे, पण जो युवकांचा उत्साह आहे, युवकांची जी कार्यक्षमता आहे ती तुम्ही नीट घेरून त्यांच्यावर जर जबाबदारी दिली तर हे कार्य निश्चितच तळागाळापर्यंत तुमचं जे काम आहे ते पोहोचू शकतं. त्या दृष्टीनं काँग्रेस पक्षानं देखील विचार केला आहे आणि बहुतेक मतदारसंघामध्ये राहुल गांधींनी युवकांनाच हे दिलंय, प्राधान्य दिलंय. तर काय सांगाल त्या विचाराबद्दल, काय सांगाल तुम्ही? खरं तर तो विचारच माझ्या उमेदवारी मागण्याचा पण एक पायाभूत हे आहे. आणि निश्चितच राहुलजींचं जे विजन आहे त्याच्यामुळे तुम्ही पक्षामध्ये पण बघाल खूप बदल घडलेत आणि चांगले घडलेत. म्हणजे मागच्या 3 स्टेट्सच्या निवडणुकीमध्ये जे निवडून आले त्याच्यामध्ये युवकांना किती प्रतिनिधित्व मिळालं आणि त्याच्यापैकी किती निवडून आले त्याची टक्केवारी खूप चांगली आहे. निवडून आलेल्या युवकांना कॅबिनेट मंत्रीपद पण दोन्ही म्हणजे मध्य प्रदेश असो, छत्तीसगड असो, राजस्थान असो या 3 स्टेट्समध्ये युवकांना संधी राहुलजींनी दिली. आणि संघटनेकडे आता मी काँग्रेसमध्ये काम करते तर मी काँग्रेसलाच म्हणजे भांडू शकते माझ्या संघटनेशी की तुम्ही जेव्हा ती संधी युवकांना देताय तेव्हा तुम्ही हेही बघितलं पाहिजे की मग ते युवक जे दलित समूहातून येतात,
जे महिला म्हणून काम करतात त्यांनाही प्राधान्य देण्याचं काम काँग्रेस पक्षाने आजपर्यंत केलं आणि करत राहतील. त्यामुळेच मी हे मांडू शकते किंवा बोलू शकते आणि तेच मी मांडते. त्याच्यापेक्षा तिसरं मी काही मांडूही शकत नाही. त्याच्यामध्ये मला एक पॉझिटिव्ह गोष्ट ही वाटते की आता पक्षामध्ये जो एक डायलॉग आहे की पदाधिकारी म्हणून मी बोलणं, आमचे जे सगळे प्रभारी आहेत त्यांनी इथे येणं, आमच्याशी बोलणं, चर्चा करणं आणि तो फीडबॅक पक्षाला देणं हाही तेवढाच महत्वाचा आहे आणि ते काम मला वाटतं चांगल्या पद्धतीने यावेळी झालेलं आहे. त्यामुळे उमेदवारी मिळेल की नाही हा पुढचा प्रश्न, पण किमान आपण तिथपर्यंत पोहोचलो. एवढ्या दिवसांमध्ये एक्झॅक्टली एवढ्या दिवसांमध्ये एखादी म्हणजे दलित समाजातली महिला, ते पण माझ्या वयाची, की ज्यांना असं काही फार मोठे बाबा काही आपल्याकडे फॅक्टरी आहे किंवा असं काही आहे असं काही बॅकग्राऊंड आहे, पण संघटनेत चांगलं काम केलं आणि एक जनसमुदाय चांगला मागे आहे, समाज मागे आहे, म्हणून मी ही उमेदवारी मागते असं असणं पण त्यातल्या त्यात अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे पक्ष नक्कीच त्याचं नोंद घेईल असं मला वाटतं. आणखी मला तुमच्या या मुद्द्यामध्ये अजून एक समाविष्ट करावंसं वाटतं की जेव्हा आपण एखाद्या युवकाला म्हणजे उमेदवारी देतो प्राधान्याने त्याचा विचार करतो, कारण युवकांचे प्रश्न माहिती असतात. सध्याचा अत्यंत ज्वलंत दाहक प्रश्न म्हणजे सुशिक्षित बेरोजगारी. या प्रश्नाने तर आज म्हणजे सगळंच वातावरण ढवळून निघालंय. तर त्या संदर्भात कुठले प्रामुख्याने मुद्दे तुम्ही विचारात घेणार आहात किंवा त्या दृष्टीने काही विचार केलाय का? खरं तर ती पुन्हा एक शोकांतिका आहे की आपले युवक, ग्रामीण भागातले युवक तर शिक्षण घेतानाही अडचणी आहेत, शिक्षण डिग्री मिळाल्यानंतरही अडचणी आहेत आणि नोकरी मिळाल्या तर आणखीनच अडचणी आहेत. तर त्यामध्ये एक कॉमन बेस लाईन मला असं वाटतं की पहिली गोष्ट म्हणजे शेतीशी निगडीत जे व्यवसाय आहेत किंबहुना शेतीला मॉडर्नाइज करण्याचे जे काही उपाय आहेत हे पण थोडेसे तिथे आपण चर्चेला घेतले पाहिजेत. कारण अजूनही आपल्या सगळ्या भागामध्ये, विशेषतः मतदारसंघामध्ये, ग्रामीण भागामध्ये शेतकरी हा मोठा एक भाग आहे, विभाग आहे. त्यांचे अनेक प्रश्न येतात. आपण मगाशी पण बोललो की भाव मिळत नाही, मग बाकी गोष्टी आहेत, कर्जमाफीचा एक मोठा बाबुल उभा केला आणि त्याच्यामध्ये काहीच झालेलं आपल्याला दिसत नाही. तर ते प्रश्न तर आहेच, पण युवकांचे विशेषतः एकतर शेतीमध्ये मॉडर्नायझेशन येणं छोट्या छोट्या पद्धतीने, त्याचे खूप सारे प्रयोग जगभरात देशभरात झाले, ते आपण आपल्या मतदारसंघामध्ये निश्चित आणू शकतो. दुसरी गोष्ट त्याच्यातली की जे युवक शिक्षण घेतानाच आपण जेव्हा एक साचेबद्ध शिक्षण घेतो की डॉक्टर, इंजिनियर, टीचर, त्या व्यतिरिक्तही इतके सगळे ऑप्शन्स आता आपल्याला अवेलेबल आहेत हे त्या युवकांपर्यंत पोहोचवणं आणि त्या सगळ्या गोष्टींकडे पण युवकांना वळवणं, म्हणजे स्किल्स असो, सॉफ्ट स्किल्स असो, टेक्निकल स्किल्स असो. आयटीचा एवढा मोठा आता आपल्याकडे एक म्हणजे ट्रेंड सुरू झालाय. एखादी आयटी इंडस्ट्री का नाही इथे काम करू शकत? 100% करू शकते. तर एखादं बॅक ऑफिस इथे निर्माण करणं, जसं पुण्या, मुंबईला एवढे मोठे मोठे बॅक ऑफिस आहेत, तर एखादं छोटं आपण इथेही 100% करू शकतो. तर असे अनेक आपल्याकडे त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत. पण मी जसं म्हटलं तसं हे एक केंद्र कुठेतरी आपल्याला पाहिजे की जिथे आपल्याला सगळं माहिती मिळू शकेल आणि ते कुठेतरी अभाव आहे. ते केंद्र एक खासदार उभं करू शकतं हे मला प्रामाणिकपणे वाटतं. कारण डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल आणि सेंट्रल लेवल ह्या तिन्ही मधला दुवा आपण होऊ शकतो आणि ते जर आपण त्या युवकांना तिथे देऊ शकलो, माहिती पुरवू शकलो आणि त्याच्या पुढचा गायडन्स देऊ शकलो तर 100% की जी मुलं आताही बेरोजगार आहेत, शिक्षण घेतल्यानंतरही कितीतरी ऑप्शन असे असतात की जिथे आपण त्यांना त्या नोकरीकडे म्हणजे मार्ग दाखवू शकतो. आणि प्लस जसं मी म्हटलं की फक्त साचेबद्ध नोकऱ्या न करता एक स्वतः वेगळं काहीतरी करण्याची पण जर त्या मुलामध्ये, त्या मुलामध्ये एक धमक असेल तर त्याचं गायडन्स त्यांना मिळणं गरजेचं आहे. मेन प्रॉब्लेम आपल्याकडे तोच आहे की गाईड करायला मुलांना, युवकांना कोणी फार नाहीये. आणि एक दुसरी गोष्ट, शेवटची गोष्ट याच्यामध्ये अशी की या सगळ्या म्हणजे बेरोजगारीचा सगळा मुद्दा आहे, त्याच्यावर काम करताना असं मला वाटतं की त्या युवकांना जी संधी मिळते त्याचाही कुठेतरी त्यांनी उपयोग कसा करून घेतला पाहिजे हे पण युवकांना थोडंसं आपण समजून देण्याची गरज आहे. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांचं संघटन करणं, त्यांना नीट मार्गदर्शन करणं हा त्याच्यातला उपाय 100% आहे. दुसरा जो भाग आहे तो की उपलब्ध करून देणे. युवकांना माहिती आहे, युवकांना दिशा माहिती आहे, पण त्यांना जर संधीच उपलब्ध झाली नाही, त्यांना जर नोकऱ्याच उपलब्ध झाल्या नाही, तर त्या अनुषंगाने जसं मी आधी म्हटलं की आपल्याकडे जे छोटे छोटे बिझनेसेस आहेत किंवा आपल्याकडे टुरिझम हब जो डेव्हलप होऊ शकतो
MIDC आपल्याकडे 3-4 ठिकाणी आहे, तिथे जर आपण छोट्या छोट्या इंडस्ट्रीज आणू शकतो. या व्यतिरिक्त 1000 काय करू शकतो आणखी. हे जर आपण केलं तरी ह्या भागातल्या युवकांचे प्रश्न बऱ्यापैकी नोकरीच्या संदर्भातले बऱ्यापैकी पूर्णतः नाही सुटू शकत, पण ऍटलीस्ट काहीतरी प्रयत्न आपण त्याच्यात करू शकतो. या नोटवरच आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर जनमत मराठीच्या आजच्या या लोकसभेच्या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. बेरोजगारीच्या मुद्द्यावर आपण थांबलो होतो. तर बेरोजगारी काही अंशी दूर करण्यासाठी आपापल्या विभागात असलेली जी निसर्ग समृद्ध साधनं आहेत ती विकसित करण्यावर देखील भर दिला गेला पाहिजे असं वाटतं. हिरडा, बेहडा, आवळा किंवा तत्सम ज्या आयुर्वेदिक वनस्पती आहे अशा वनस्पतींनी समृद्ध असा आदिवासी भाग अकोले तालुक्याला लाभलाय. तर याची एक शोकांतिका अशी आहे की हा जो वनस्पतींचा हा जो खजिना आहे तो व्यापारी किंवा तत्सम वर्ग जो येतो तो अक्षरशः मातीमोल भावानं या वनस्पती विकत घेतात आणि त्याचे लाखो रुपये कमवले जातात. तर हा जो लाभ आहे तो तिथल्या भूमिपुत्रांना मिळावा, तर त्या दृष्टीनं काही प्रयत्न होणं गरजेचं आहे. काय सांगाल त्याविषयी? तुम्ही जे आता नमूद केलं की ही जी सगळी वनस्पती आहे आणि त्याच्यातून जी औषधं बनतात किंवा जे त्रिफळा चूर्ण मेन आपण बघतो आणि ते इतक्या मोठ्या भावाने तिथे विकलं जातं आणि फक्त महाराष्ट्रात नाही तर ते जागतिक बाजारपेठेमध्ये त्याला एक महत्व आहे. कारण आयुर्वेदा हे एक मोठं मार्केट म्हणून आता सध्या आहे. तर नक्कीच ती जी साधनं आहे, ती जी त्यांच्याकडे तिथे संपत्ती आहे ती कुठेतरी चांगला बाजारभाव त्याला मिळावा, एक मार्केट उपलब्ध करून मिळावं आणि त्याच्या मधला जो एक साहूकारी किंवा व्यापारी वर्ग आहे तो जर आपण जर त्याला थांबवू शकलो आणि त्यांना डायरेक्ट बाजारपेठ जर उपलब्ध करून दिली तर निश्चितच त्यांच्या सगळ्या कमाईमध्ये आणि त्यांच्या सगळ्या ह्याच्यामध्ये जास्त वाढ होईल आणि त्यांचं जे शोषण, आर्थिक शोषण होत आहे हे 100% थांबेल. कारण आजही तुम्ही जर बघितलं तर कुठलाही बाजार म्हणजे अकोल्याला कुठलाही बाजार गावाला बाजारासाठी गेला तर तिकडे ती बाई येते, ती तिच्या घरातून आणलेलं सगळं ते तिथे विकते, ते व्यापारी घेऊन जातात आणि त्याचे पैसे कमवतात. तर ती जर संधी आपण त्यांना देऊ शकलो आणि ती बाजारपेठ उपलब्ध करून देऊ शकलो निश्चितच त्यांच्या आर्थिक सबलीकरणाचा तो एक चांगला भाग होऊ शकतो आणि त्यांच्या उन्नतीमध्ये पण आपण काहीतरी गाडीचा वाटा उचलू शकतो. तर मला पुढे असं विचारायचंय की अनेकदा शेतीमालाला योग्य तो भाव मिळाला नाही आणि शेतीमाल हा पेरिशेबल म्हणजे नाशवंत असल्यानं तो शेतकरी बऱ्याचदा रस्त्याच्या कडेला फेकून देतात. ते बघून वाईट वाटतं. तर हे शेतकऱ्याचं नुकसान टाळण्यासाठी काही प्रयत्न केला जाणार आहे का? म्हणजे तुमच्या खासदारकीच्या माध्यमातून तुम्ही कसा हात द्याल शेतकऱ्याला मदतीचा? शेतकरी मुद्दा आल्यावर एक असा विषय असतो की ह्या गेले 5 वर्षाच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांचं नाव घेतल्यावर शेतकरी आत्महत्या हे नाव जोडून गेलेलं आहे. जरी आपल्या भागामध्ये ते प्रमाण खूपच कमी आहे, किंबहुना अगदी नाहीच आहे, पण आता आपल्या भागामध्ये ते प्रकार सुरू झालेत ही शोकांतिका आहे. अकोल्यामध्येच एका शेतकऱ्यांनी 3-4 महिन्याआधी त्याच्या कुटुंबासहित आत्महत्या केली. ह्याचं कारण हे आहे की ह्या सरकारच्या केंद्रात जे सरकार आहे आणि राज्यात जे सरकार आहे त्यांची जी सगळी शेतकरी विरोधी धोरणं आहेत हा त्याचं मुख्य कारण आहे. शेतकऱ्याच्या कुठल्याही जे माल आहे त्याला हमी भाव तर दिलाच नाहीये, किंबहुना युरिया असो, खत पाणी असो, बियाणं असो, त्यांचे सगळे भाव वाढवून ठेवले. काँग्रेसच्या काळामध्ये मला अजून आठवतं, आम्ही जेव्हा युवा काँग्रेसचं काम करत होतो तेव्हा आम्ही शेतकऱ्यांच्या बंधाऱ्यावर जाऊन त्यांना युरिया आणि बियाणं हे देत होतो. किसान बचत गट ही एक संकल्पना काँग्रेसने त्या काळात आणलेली. जर त्यांना आपण त्यांचे शेतीमालाला जर भाव देऊ शकलो तर त्यांना कर्जमाफीची गरजच पडणार नाही. हा कॉमन सेन्स आहे. पण मालाला भाव मिळत नाही आणि त्या सगळ्या चक्रामध्ये शेतकरी फसत जातो, त्यामुळे कर्जमाफीची गरज पडते. बरं, कर्जमाफी दिली, कधी अनाऊन्स केली? मागच्या ऑक्टोबरमध्ये. किती टक्के त्याची अंमलबजावणी झाली अजूनही कोणालाही माहिती नाही. तुम्ही जर अकोल्यात गेलात, संगमनेरमध्ये गेलात, गावागावामध्ये जरी काढलात तरी कितीतरी लाखोंची कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना तुम्ही जर 2 आणि 5,000 रुपये कर्जमाफी देणार असाल तर त्याचा काहीही अर्थ राहत नाही. फक्त अजून एक जुमला म्हणून तो त्यांनी तिथे टाकून दिलेला आहे.
त्याचा पुढचा प्रश्न असा की शेतकऱ्यांचं सगळं एकूणच धोरण बघता ह्या सरकारचं त्याच्यामध्ये काय नेमकं विजन आहे हेच कळत नाही. म्हणजे मोदीजींनी त्यांच्या इलेक्शनच्या कॅम्पेनमध्ये म्हटलं होतं की शेतकऱ्यांचं जे उत्पादन आणि इन्कम आहे ते आम्ही 1.5 करून देऊ. आता 1.5 तर झालंच नाहीये, उलट ते निम्म्याहूनही अधिक कमी व्हायला लागले. पूर्ण माल विकल्यानंतर जर 1 आणि 2 रुपयाचा नफा त्या शेतकऱ्याला होणार असेल तर कोणता शेतकरी ते शेती करू शकणार आहे सांगा. दुसरी गोष्ट, जर शेताला हमीभाव, त्या शेतमालाला हमीभाव मिळत नसेल आणि जर इथून ते एखाद्या बाजारपेठेमध्ये जायला जर त्याला आणखी पैसे टाकावे लागत असतील तर शेतकरी ते त्यांच्या रस्त्याच्या कडेला फेकून देतात. असे काही त्याच्यामध्ये तुम्ही जो मुद्दा म्हटला की ही जी नासाडी होते किंवा हे जे भाव मिळत नाही, असे बरेच गोष्टी आपल्या भागामध्ये आहेत. जसं गेंद्याची फुलं आहेत, टमॅटो आहे, डाळिंब आहे की ज्याला आपण एक बाजारपेठ किंवा एक मार्केट उपलब्ध जर करून दिलं तर ह्या शेतकऱ्यांचा फायदा त्याच्यावर होऊ शकतो. पण मी पुन्हा म्हणेन की ह्या सगळ्या गोष्टींचं जे एक मूल आहे किंवा जे एक बेस आहे ते सरकारी योजना असतात. सरकार त्या शेतकऱ्यांपर्यंत काय पोहोचवतो ते असतात. पण ह्या सरकारच्या काळामध्ये जर आपण आजच सकाळी पेपर वाचताना एक विचित्र आकडेवारी आली की 12,000 शेतकऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये मागच्या 4 वर्षामध्ये आत्महत्या केली. त्यांनीच कळतं की ह्या सगळ्या सरकारच्या ज्या योजना आहेत किंवा त्यांच्या ज्या पॉलिसीज आहेत ह्या शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नाही होत आणि त्याच्या विरोधात ते काम करत आहेत आणि हे नेमकेपणाने बदलण्याची गरज आहे असं मला वाटतं. एकूणच मोदी सरकारच्या कारभारावर ग्रामीण जनता नाराज दिसून येते किंवा असा सूर उमटतो आहे नाराजीचा. तर हे सरकार जे आहे ते केवळ घोषणाबाजीचं सरकार आहे असा देखील आरोप होऊ लागलाय. काय सांगाल त्याविषयी? आपण जर ह्या सरकारचं महाराष्ट्र विधानसभेचं आणि 2014च्या मोदींच्या लोकसभेचं जर तुम्ही ते जाहीरनामा जर काढून बघितला आणि त्यांचा रिपोर्ट कार्ड बनवला तर तुम्हालाच हसू येईल की काय काय त्यांनी प्रॉमिस केलं होतं आणि काय काय त्याच्यातलं मिळालं. आपण जर स्टेप बाय स्टेप गेलो तर आपण युवकांपासून सुरुवात करू. 2 कोटी रोजगार देणार हे मोदीजींनी जाहीर केलं होतं. वर्षाला 2 कोटी म्हणजे 5 वर्षामध्ये 10 कोटी रोजगार त्यांनी द्यायला हवे होते. चला 10 कोटी नाही 5 कोटी पकडूया, नाही तेवढं करू शकले. त्यांच्याच अहवालातून कळतं की त्यांनी 20 ते 25 लाखापेक्षा जास्त नोकऱ्या अजून उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. पहिली फसवणूक तिथे झाली. तुम्ही जर त्या सरकारला प्रश्न विचारायला गेला की ते काय सांगतात, मग तुम्ही पकोडे तळा. युवकांनी पकोडे तळण्यात काहीच हरकत नाही, तोही चांगलाच व्यवसाय आहे. पण तुम्ही सरकारला जेव्हा तुमच्या कामाचा बद्दल विचारता आणि जर ते सरकार तुम्हाला सांगतं की तुम्ही पकोडे तळा, त्या सरकारची काय मानसिकता आहे हे आपल्याला त्याच्यातून लक्षात येतं. दुसरा विषय झाला रोजगाराचा. जे छोटे छोटे उद्योगधंदे होते, उद्योगधंद्यांमध्ये पूर्णपणे नैराश्य सध्या आहे. त्याचं कारण काय? नोटाबंदी केली, जीएसटी लागू झाला. त्याच्याने छोटे छोटे जे व्यापारी होते त्यांचं मरण झालं आणि ते पूर्णपणे संपून गेले. म्हणजे एका बाजूला तुम्ही त्यांना सांगायचं की काळा पैसा आम्ही परत आणणार आणि तुमच्या खात्यात 15-15 लाख रुपये टाकणार आणि एका बाजूला तुम्ही नोटाबंदी आणि जीएसटी करून जे थोडंफार त्यांच्या खात्यातलं होतं तेही काढून घ्यायचं. हा एक दुटप्पीपणा या सरकारचा आहे. तिसरा मुद्दा म्हणजे महिलांबाबतचे जे सगळे त्यांची धोरण आहे. म्हणजे एका वेळेस त्या सगळ्या घोषणांवरती निवडून आलेलं हे मोदी सरकार आज महिलांच्या सुरक्षिततेसाठी काय करत आहे? ह्या सगळ्या मागच्या 4.5 वर्षामध्ये इतक्या ठिकाणी इतके प्रकारचे घिनोने अपराध महिलांवर, मुलींवर, लहान बाळांवर झालेत की आपण बोलायला लागलो तरी आपल्याला कसं तरी होतं. हे सगळं करत असताना त्यांचे एक आमदार बोलून जातात की तुम्हाला जर एखादी मुलगी आवडली असेल तर आम्हाला सांगा, आम्ही ती तुमच्यासाठी पळून आणू. मग ह्या प्रकारची विचारसरणी जर ह्या नेत्यांची असेल तर खरंच ते महिला सुरक्षेबद्दल सिरियस आहेत का? हा एक विषय आहे. अनेक विषय त्याच्यात आहेत. आपण आता मगाशी शेती आणि पाणी वगैरे ह्या विषयावर बोलत होतो. नदी जोड प्रकल्पाबद्दल त्यांनी घोषणा केली होती. आता तुम्ही जर आपल्याच मतदारसंघात बघितलं तर त्या प्रकल्पासाठी नदी जोड या विषयावर काय काम या सरकारने केलं? शून्य काम केलं. रस्त्यांबाबतचे प्रश्न होते. मी माझ्या 2-3 वेळा इंटरव्ह्यूज मध्ये म्हटलेलं आहे की पुणे नाशिक हा जो हायवे आहे त्याचं काम सुरू झालं काँग्रेसच्या काळामध्ये. आता तो हायवे कुठपर्यंत पूर्ण झाला? तुमचं ते राजगुरुनगरचं थोडंसं आधी थांबतं. म्हणजे नाशिक ते राजगुरुनगर जेवढा वेळ तुम्हाला लागतो तेवढा दुप्पट वेळ तुम्हाला पुण्याला पोहोचायला लागतो, कारण ते रस्त्याचं पुढचं काम त्यांनी पूर्ण केलेलं नाही.
काय फायदा झाला एवढा मोठा महामार्ग बनवून जर तुम्ही ते पुढचं कामच करणार नसाल? तुम्हाला कशाला निवडून दिलं मग लोकांनी तिकडे? मतदारसंघातले तुम्ही अंतर्गत रस्ते बघा, जे नॅशनल हायवे जातात, तो गोटे रस्ता जो आहे आपला, त्याला कितीतरी 160 काहीतरी कोटी रुपये मंजूर झाले होते आणि 2 दिवसाआधी येऊन आता ते त्यांचे रोडचे मिनिस्टर, पीडब्ल्यूडी मिनिस्टर नारळ फोडून जातात. म्हणजे इलेक्शन तोंडावर आलं की तुम्ही घोषणा करता, इलेक्शन तोंडावर आलं की रस्त्यांच्या बाजूला खडी पडली जाते आणि इलेक्शन संपल्यानंतर ते सगळं तुम्ही विसरून जाणार. जसं तुम्ही सगळे आतापर्यंत जे वायदे मोदी सरकारने केले, आणि गंमत अशी आहे ना ताई की हे सगळं करत असताना एक बोंब सारखी मारतात की आमच्याकडे पैसे नाही, सरकारकडे पैसे नाही, आधीच्या काँग्रेसच्या गव्हर्नमेंटनी पैसे सगळे उधळून लावले, हे ते सगळं बोलतात, घोटाळे केले. मागच्या 5 वर्षामध्ये त्यांची सत्ता आहे, ईडी त्यांच्याकडे आहे, सीबीआय त्यांच्याकडे आहे, सुप्रीम कोर्ट, सगळी यंत्रणा आपल्या सरकारकडे आहे. काय काही कुठल्या माणसाला तुम्ही अटकेत घेऊ शकला नाही किंवा त्याच्यावर कारवाई करता आली नाही? किंबहुना मनमोहन सिंगांना त्या घोटाळ्यातून पण मुक्तता मिळाली. म्हणजे त्यावेळेस काँग्रेसवरती आरोप करणारे, खोटे आरोप करणारे, त्या आरोपांना काही तथ्य नव्हतं आणि त्या आरोप करून तुम्ही सत्तेवर येता तुम्ही म्हणता सरकारकडे पैसे नाही. एक माहितीच्या अधिकाराकडे एक माहिती अशी येते की मागच्या 4.5 वर्षामध्ये मोदी सरकारने फक्त त्यांच्या जाहिरातींवर 4,500 कोटी रुपये खर्च केले. 4,500 कोटी मध्ये काय रक्कम झाली? ही फक्त त्यांचे फोटो सगळीकडे लावण्यासाठी त्यांनी ते खर्च केले. मग अशी जर भूमिका या सरकारची असेल तर लोकांचे जे प्रश्न आहेत, मूलभूत प्रश्न आहेत, ह्याच्यावर बोलायला आणि करायला त्यांना वेळच नाही. दुसरा प्रश्न एक मोठा आपल्या देशासमोर आहे, तो म्हणजे देशामध्ये सगळ्या जाती समूहांमध्ये जी एक तेढ निर्माण करण्याचं काम हे सरकारने जाणून बुजून केलेलं आहे, असं माझा आरोप आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय खाता, तुम्ही काय बोलणार, तुम्ही काय घालणार, ह्याच्यावरही सरकार आता बंधन आणणार असेल तर मग लोकशाहीचा अर्थच होत नाही. म्हणजे काल एक अपघात मारला, परवा एक जुनेद मारला, उद्या उत्कर्षालाही मारायला कमी करणार नाहीत. अशी एक समाज व्यवस्था, एक फार घातक समाज व्यवस्था ह्या आताच्या परिस्थितीत झाली निर्माण असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने हे सरकार शांत बसून या सगळ्या गोष्टींना हातभार लावतंय हे आपल्याला सगळ्यांना अगदी डोळसपणे दिसतंय. त्याच्यामधला दुसरा भाग असा की आताच नुकतीच जी पुलवामामध्ये घटना घडली, त्या शहीदांबद्दल आपल्या मनात खूप तीव्र भावना आहेत आणि तसं घडू नये आपल्याला प्रत्येक भारतीयाला ते वाटतं. पण ते घडत असताना तुमचा देशाचा पंतप्रधान जेव्हा त्या अशा सगळ्या घटना घडतात तेव्हा कुठेतरी त्याच्यापेक्षा 400-500 किलोमीटर दूर फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंग करत असतात. जेव्हा त्यांना माहिती आहे की देशामध्ये अशी घटना घडलेली आहे, त्यानंतरही ते इलेक्शन रॅलीज मध्ये बिझी आहेत आणि अजूनही एकाही शहीदाच्या घरी जायला त्यांना वेळ मिळालेला नाही. ही जर आपल्या देशाच्या प्रमुखाची भूमिका असेल तर मग देश कुठल्या पद्धतीने पुढे जाणार हे आपण सगळे ओळखून आहोत. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जे वेगवेगळ्या घटकांचे प्रश्न आहेत, मायनॉरिटीजचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, युवकांचे, इंडस्ट्रियलिस्ट, फार्म, शेती, सगळ्यांचे प्रश्न आहेत, त्यावर काय भूमिका या सरकार घेतं ह्याच्याबद्दल त्यांचं काही स्पष्टता नाही. म्हणजे आपण बघतो की त्यांनी या बजेटमध्ये बरेचसे काही गोष्टी नमूद करून दिल्या, पण त्याच्यातल्या काही गोष्टी त्या 4.5 वर्षात काय केल्या ह्याच्याबद्दल त्यांच्याकडे काही म्हणणं नाही. आणि आपण त्यांना जेव्हा प्रश्न विचारतो, म्हणजे विरोधी पक्ष म्हणून मी विचारू शकते ठीक आहे, पण सामान्य माणूस जेव्हा तुम्ही विचारता एखाद्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म मध्ये, जेव्हा आपण त्यांना फेसबुक असो ट्विटर असो जेव्हा आपण विचारतो की बाबा काय केलं, तर लगेच तुम्हाला टॅग देतात, तुम्ही देशद्रोही आहात. म्हणजे मोदींविरोधात किंवा सरकार विरोधात काही बोलणं हा जर देशद्रोह असेल तर मग भारतामध्ये खरंच आता लोकशाही आहे का, हा पण एक प्रश्न खूप ऐरणीचा आहे. हे तर झालं, पण मला आता एक वेगळा मुद्दा विचारावा वाटतो आणि त्याच्यावर पण तुम्ही स्पष्टपणे बोलाल अशी आशा करते. ठीक आहे की आता मोदी सरकारनं देशाच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वाचं पाऊल उचललं, म्हणजे आता जे एअर स्ट्राईक झाला तो झाला आणि त्यानंतर विरोधकांनी जो सूर लावला की त्याचे आम्हाला पुरावे द्या, तर हे कितपत योग्य आहे, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे जर देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जर पंतप्रधान निश्चित अशी भूमिका घेऊ शकतात जी या अगोदर घेतली गेली नाही दुर्दैवानं असं म्हणावं लागेल, तर आताचा जो आपला म्हणजे एक भावनिक असा मुद्दा होता की आपल्या जवानांविषयी अटॅचमेंट होती आणि हे जे पाऊल उचललं गेलं ते प्रत्येक भारतीयाच्या मनात होतं की असं काहीतरी एक पाकिस्तानला धडा शिकवला गेला पाहिजे, त्या दृष्टीने झालं. पण विरोधकांनी आता जो पुरावे द्या असा सूर लावलाय, तर त्याविषयी काय मत आहे, म्हणजे तुमचं प्रांजळपणे काय बोलत?
पहिली गोष्ट म्हणजे दहशतवादी विरोधी कारवाई आधी कधी झालीच नाही आणि सर्जिकल स्ट्राईक कधी झालाच नाही, हा अतिशय खोटा प्रकार आहे. फरक एवढाच आहे की त्या सरकारांनी जेव्हा ती कारवाई केली तेव्हा त्याचा ऍडव्हर्टाइजमेंट कुठेही केली नाही आणि ह्या सरकारने त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न पूर्णपणे केला. त्याच्या पलीकडे जाऊन आपल्यापैकी काही लोक जेव्हा हे म्हणतात की आम्हाला त्या गोष्टीचे पुरावे द्या, तेव्हा आपण त्या आर्मीवर किंवा त्या सैन्यावर आपलं काहीच आक्षेप नाहीये. सैन्याने जे काम त्यांना सांगितलं होतं ते 100% बजावत असणार आहे. त्याशिवाय भारत देश हा इतकी वर्ष एकत्र राहूच शकला नसता. आपला प्रश्न हा आहे की जेव्हा हे सरकारमधले जे लोक आहेत, एक माणूस सांगतो 200 मारले, त्याच्यानंतर 2 तासाने एक भाषण होतं, दुसरा माणूस सांगतो 300 मारले. किती मारले ते तरी तुम्ही सांगा. आपला प्रश्न एवढाच आहे की जर आर्मी सांगत नाही आहे की अमुक अमुक आम्ही टार्गेटवर हिट करून एवढे मारले, तर मग ह्या लोकांना घाई काय आहे? आणि घाई ह्यासाठी आहे कारण त्याला त्यांचा राजकीय उपयोग करून घ्यायचा. त्यामुळे आपल्या सैन्याने ते कारवाई केली त्याच्याबद्दल शंकाच नाहीये, प्रश्नच नाहीये. आपलं सैन्य त्यासाठीच ट्रेंड आहे आणि वी आर वन ऑफ द बेस्ट इन द वर्ल्ड फॉर दॅट. पण ह्याचा जो राजकीय उपयोग भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष करू इच्छितात त्याबद्दल हा विरोध आहे. की राम मंदिराचा प्रामुख्याने मुद्दा गाजतो. राम मंदिर तर आपल्याला हवंच आहे, प्रत्येक हिंदूच्या दृष्टीनं ते खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. पण नदी जोड प्रकल्प तुम्ही आता मगाशी बोललात, बेरोजगारी आहे, यासह अनेक विकास कामं प्रलंबितच आहेत. तर त्याकडे देखील सरकारनं लक्ष देणं गरजेचं होतं किंवा ती विकास कामं प्रलंबित राहिली असं वाटतं. तुम्ही मगाशी ते सविस्तर बोलला आहात. तर निवडणुकीच्या मुद्द्यांचं हे राजकारण होऊ नये आणि खऱ्या अर्थानं विकास हा तळागाळापर्यंत पोहोचावा अशीच काँग्रेस पक्षाची देखील कायम भूमिका राहिलेली आहे. तर तो मुद्दा अजून काय सांगाल तुम्ही, कसा स्पष्ट करू इच्छिता अजून? म्हणजे असं असतं ना की आता काही नसेल तर मुद्दा काढायचा कसा आणि काय, तर मग त्यांना राम आठवतात असं होतं ते कधी कधी. आणि हे ह्या निवडणुकीला नाही तर याच्या आधीच्या प्रत्येक निवडणुकीला भाजपने तेच केलेलं आहे. आता त्यांचे जे मित्र पक्ष आहेत, तुम्ही 3-4 महिन्या आधीचे व्हिडिओज उघडून बघा. शिवसेनेचे काही प्रमुख नेते तिथे जातात अयोध्येमध्ये, तिथे पूजा अर्चा करतात आणि म्हणतात की आधी राम मंदिर आणि नंतर सरकार किंवा सत्ता आघाडी का काय त्यांचं जे आहे ते. आणि 3च महिन्यामध्ये ते विसरून जातात. 3च महिन्यामध्ये ते विसरून जातात. म्हणजे ते कधी काय लिहिलेले राजीनामे अजूनही त्यांच्या खिशातच आहे. आणि इतकी तिखट टीका एकमेकांबद्दल करणं, आता तुम्हाला आपटूनच ठेवू आणि तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ आणि तुम्ही ते विसरून एकत्र येता, तर मग तुम्ही बाकीच्यांचे जे मनातल्या गोष्टी आहेत म्हणजे हिंदूंच्या भावना असो, मुसलमानांच्या भावना असो, ह्या काय लक्षात ठेवणार हा प्रश्न आहे. आणि बऱ्याचदा बोलताना लोक म्हणतात की राम वगैरे काही नाही, त्यांचा खरा राम हा नथुराम आहे. म्हणजे काही आठवलं नाही की राम मंदिराचा मुद्दा घेऊन यायचा आणि त्याच्याबद्दल तिथे काहीतरी बोलून मग मंदिर इधर ही बनाएंगे लेकिन तारीख नाही बताएंगे. पहिली गोष्ट आपण सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे की राम मंदिर बनवणे हे तुमच्या माझ्या हातात नाहीये. ती कोर्ट केस सुरू आहे, त्याचा निकाल काय लागतो त्याच्यावर आता परवाच एक नवीन जजमेंट म्हणजे एक आला आहे आणि कमिटी त्यांनी बनवली आहे फॉर द मिडिएशन. तर जेव्हा एखादी गोष्ट एखाद्या न्यायालयात प्रलंबित आहे त्या गोष्टीवर तुम्ही विधान करून त्याच्याबद्दल नाही आम्ही हेच करणार तेच करणार, मग 4 वर्षात तुम्हाला ते आठवलं नाही आणि तुम्ही आता लगेच स्टेटमेंट देता, तर ते पोरखेड आहे. आणि आपल्या देशातल्या ज्या नागरिकांच्या भावना आहेत त्यांच्याशी खेळण्याचा तो एक प्रकार आहे आणि त्यांना मिसयूज करण्याचा एक प्रकार आहे. पण मला असं वाटतं की देशाची जनता पण आता समजलेली आहे, समजूतदार आहे भारतीय जनता आणि ती त्या हिशोबानेच या लोकांची सगळी कामं आणि सगळे जे खोटे जुमलेबाजी आहे हे ओळखूनच पुढे काम करेल. त्याच्यामध्ये एक दुसरा विषय असाही मला जोडायला आवडेल की आपण एखाद्या कामासाठी जेव्हा एखादी गोष्ट मांडतो किंवा एखाद्या तुमच्या जाहीरनाम्यामध्ये देतो तेव्हा आपण 10 दिवसांनी म्हणू शकतो का की मी हे जुमलेबाजी म्हणून म्हणालो. मी आज जे सांगते तुम्हाला की मी हे करू इच्छिते, ह्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे किंवा मला जर संधी मिळाली तर त्याच्यासाठी मी काही नियोजन करणार आहे. पण जर मी 1.5 वर्षांनी म्हटली की ते तर मी जुमलेबाजी म्हणून म्हणाले तर हा किती मोठा अपमान माझ्या मतदारांचा करते. आणि हे त्यांचे पक्षप्रमुख स्वतः बोलतात की नाही हे तो जुमला था. मग तुम्ही जर जुमला म्हणून हे करत असाल तर लोकांनी तुम्हाला जुमला म्हणून तर घरी बसवायची वेळ आहे. तुम्ही बाबूजींची कन्या आहात. ऍडव्होकेट प्रेमानंद रुपवते हे देखील खासदारकीसाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उभे होते 10 वर्षापूर्वी. तर बाबूजींचं जे अधुरं स्वप्न राहिलं आहे
ते स्वप्न साकारण्यासाठी किंवा ते प्रत्यक्षात उतरवण्याची या निमित्तानं, या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला संधी प्राप्त होते, तर कशा अर्थानं तुमची म्हणजे पुढची वाटचाल असेल किंवा जर तुम्ही निवडून आलात तर हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कसे प्रयत्न कराल? बाबूजींचा मुद्दा आला की मी खूप भावनिक होऊन जाते. पण म्हणजे खरं म्हणजे इथपर्यंत माझी एक पोहोच येणं किंवा माझा प्रयत्न असणं हा पूर्णपणे त्यांचं स्वप्न आहे. पण फक्त माझ्या वडिलांचं स्वप्न आहे म्हणून मी ते करते अशातला भाग नाही. माझी कमिटमेंट आहे, तर मलाही ती तळमळ आहे आणि मला ते करायचं आहे. हे बोलल्यानंतर एक अगदी प्रांजळपणे हे सांगते की प्रयत्न हाच होता की बाबूजींना लोकसभेमध्ये आम्ही पाठवावं, कारण त्यांच्यासारखा विचारी, त्यांच्यासारखा सगळ्या समाजांना एकत्र घेऊन जाणारा, त्यांच्यासारखा एक वक्ता आणि प्रत्येक विषयावर त्यांचा जे व्यासंग होता, अभ्यास होता, एक असे लोक लोकसभेमध्ये सध्या मिळणं दुर्मिळ आहे. फक्त एखादी म्हणजे, आणि ते पण एखाद्या समाजातून. जेव्हा तुम्ही एका समाजाचं प्रतिनिधित्व करता तेव्हा नुसतं तिथे 2 वेळा आणि 4 वेळा न म्हणता समाजाचे प्रश्न तुम्ही मांडणंही गरजेचं असतं. आणि त्याच्यासाठी खरं तर ही खटपट बाबूजींची होती, किंबहुना त्याच्या आधी दादासाहेबांचीही होती, त्यांनाही ती संधी मिळू शकली नाही, आणि त्याच्या आधी बाबासाहेबांचीही होती. त्यामुळे मला असं वाटतं की एका दृष्टीने या सगळ्या समाजाचं एक प्रतिनिधित्व म्हणून मला तिथे जाण्याची संधी मिळेल. आणि जसं आपण आधी पण बोला की महिलांचं, युवकांचे प्रतिनिधित्व म्हणून त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी एक संधी तिथे मिळेल. आणि ही संधी मिळाली तर नक्कीच मी खुशनसीब असणार आहे. माझा त्याच्यामध्ये एक अभिमान असणार आहे की मला ही संधी मिळाली, कारण मी जसं म्हटलं तसं मी खास असणार आहे आणि ह्या लोकांसाठी काहीतरी खास करण्याची संधी मला या निमित्ताने प्राप्त होणार आहे. त्यामुळे तसं मी त्या संधीकडे बघेन. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा पूर्वानुभव म्हणजे 2009ची जी निवडणूक होती त्यावेळी रामदासजी आठवलेंना या मतदारसंघातून तिकीट मिळालं आणि त्यांचा पराभव झाला. तर या निवडणुकीमध्ये जे संगमनेर अकोलेचे जे रुपवते घराणं आहे ते एकनिष्ठ आहे काँग्रेसची, आणि त्यांना त्यावेळी डावलण्यात आलं आणि त्यानंतर आठवलेजींचा पण पराभव झाला. तर ही जी एकूण राजकीय समीकरणं आहेत, तर ही जातीय समीकरणं आहेत, तर त्या दृष्टीनं तुम्ही कशा या निवडणुकीला सामोरे जाताय किंवा तुमची मतं काय आहेत? मुळात 2009ची जी निवडणूक होती त्यावेळेस आम्ही वारंवार पक्षाला हेच सांगत होतो की हा मतदारसंघ थोडा वेगळ्या प्रकारचा आहे. कुठल्याही लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही जेव्हा एखादा उमेदवार आयात करता तेव्हा पहिला फटका तुम्हाला तिथेच बसतो, आणि तेच झालं. एक तर स्थानिक उमेदवार नसल्यामुळे आठवले साहेबांना तो एक फटका तिथे बसला. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे म्हटलात की निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून रूपवते कुटुंबाला बघितलं जातं आणि तिथे त्यांना डावलून म्हणजे प्रेमानंदजींना तिकीट डावलून आठवले साहेबांना देण्यात आलं. त्याच्यामध्ये पक्षाचे काही धोरणं असेल त्याच्याबद्दल मी फार बोलू इच्छित नाही, पण जे झालं त्याचा पण एक वेगळा परिणाम हा त्या सगळ्या त्यांच्या उमेदवारीवर झाला. निश्चितच त्यावेळेस बाबूजींनी बंडखोरी केली आणि आम्ही तिथे अपक्ष उभे राहिलो. त्याची पक्षाने कार्यवाही बाबूजींवर केली आणि 1-1.5 वर्षासाठी निलंबनही झालं. पण कौतुकाची गोष्ट ही की पक्षाचं निलंबन असतानाही 2009च्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या पूर्ण मतदारसंघामध्ये बाबूजी सगळ्या मतदारसंघांमध्ये जाऊन त्यांनी काँग्रेसचाच प्रचार केला आणि ते बघताच काँग्रेसने पुन्हा ते निलंबन 1.5 वर्षातच मागे घेतलं. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर 2009ची जी निवडणूक झाली ती फार दूषित निवडणूक होती असं मला वैयक्तिक वाटतं, कारण एका वेगळ्या प्रकारचा प्रचार त्यावेळेस झाला आणि चुकीचा प्रचार झाला की त्याच्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघावर एक कलंक नेहमीचा लागून गेला की हा मतदारसंघ तसं जातीय समीकरण किंवा तसं म्हटलं तर जातीय समीकरण ही सगळ्या मतदारसंघांवर असतात. तुम्ही जर आज कुठल्याही न्यूज चॅनल उघडून बघितलात तर ताई, तर कुठल्या जातीची किती मतं आहेत आणि म्हणून तिथे कुठला उमेदवार द्यायचा ह्यावर सगळं निवडणूक आहे. म्हणून आपण ती जी खरी परिस्थिती आहे ती डावलूनही चालणार नाही. पण रूपवते कुटुंब एक असं कुटुंब आहे असं मला वाटतं आणि जे मी फिरूनही अनुभवलं की सगळ्या जाती धर्मांमध्ये आपल्याला चांगले मानणारे किंवा आपल्याबद्दल चांगली भावना असलेले लोक आहेत. त्यामुळे आम्ही कुठल्या एका समाजाचे आहोत किंवा आम्ही एका धर्माचे आहोत म्हणून इथे ऍक्सेप्टन्स कमी होईल अशातला भाग नाही. आणि जसं तुम्ही म्हणता की ह्या निवडणुकीमध्ये पण माझं तेच राहील की सगळ्या जातींच्या सगळ्या धर्मांच्या लोकांना एकत्र घेऊन, आता मी जेव्हा फिरते तेव्हा मी सगळ्यांना संपर्क केलेला आहे, तर त्या सगळ्यांना एकत्र घेऊन आणि बाबूजींची दादांची जी पुण्याई आहे सगळ्या समाजांना एकत्र घेऊन जाण्याची जी पुण्याई आहे
तीच खरी मला या निवडणुकीला कामी येईल. आणि हा जो एक कलंक आपल्या मतदारसंघावर लागला आहे की जातीय आहे, तो पुसून काढण्याची एक संधी या निमित्ताने मला मिळेल असं मला वाटतं. नक्कीच ही फार मोठी जबाबदारी आहे तुमच्यावरती. एकूणच तुमच्या या भावी राजकीय प्रवासासाठी जनमत मराठीच्या देखील हार्दिक शुभेच्छा. सदैव तुमच्या पाठीशी राहणार आहात आणि तुम्ही भावी खासदार म्हणून निवडून यावर ही आमच्या सर्वांची अपेक्षा असणार आहे. तुम्ही आज जो वेळ काढला तुमच्या व्यग्र कार्यक्रमामधून आमच्यासाठी आणि हा जो संवाद साधला त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. थँक्स.